Good morning, guys. Today we'll continue the next part of structure of atom. In last part, we have discussed electromagnetic wave theory, correct, and some characteristic properties associated with that wave. In that, frequency असेल, wavelength असेल, correct, amplitude असेल, velocity असेल, time असेल, that way, all properties we have studied, whatever associated with the waves. Correct. Now take down the next heading, that is Planck's quantum theory. Planck's quantum theory. ठीक आहे. Now according to this theory, okay, कुठलीही बॉडी असेल बघा, ओके, ब्लॅक बॉडी रेडिएशन वरनं ओके ही theory एक्सप्लेन केलेली आहे. ओके, कुठलीही बॉडी असेल, ओके, that body absorb energy, okay, also emit the energy in the form of okay bundles or packets. ठीक आहे ना. ओके, एका पॅकेट मध्ये एनर्जी, जसं की एनर्जी इज इक्वल टू काय लिहितो आपण, एच न्यू लिहितो, बरोबर आहे ना. ओके, हे जे पॅकेट्स आहेत म्हणजेच काय, एनर्जीचा एक बंडल असतो. दॅट बंडल ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब बाय दिस मॅटर, ओके, ऑल्सो बंडल्स ऑफ एनर्जी इमिटेड बाय दिस मॅटर. ठीक आहे ना. ओके, मग एनर्जी जी आहे ती वेव्हच्या फॉर्म मध्ये असणार आहे, बरोबर आहे ना. ओके, इट्स वेव्ह म्हणजे जे वेव्हज असतात, रेडिएशन जे असतात, बरोबर आहे ना. ओके, ते रेडिएशन कोण ऍब्झॉर्ब करतं, हे मॅटर ऍब्झॉर्ब करतं, बरोबर आहे ना. ओके, अँड ऑल्सो इट इमिट्स द रेडिएशन इन द फॉर्म ऑफ व्हॉट, बंडल्स ऑर पॅकेट्स. ही एनर्जी जी आहे ती डिसकंटिन्युअस असते, म्हणजेच काय, ही कंटिन्युअस एनर्जी राहत नाही अशा फॉर्म मध्ये. तर काय, ओके, एका एका पॅकेटच्या फॉर्म मध्ये राहते वळण एनर्जी. ओके, येस, वन पॅकेट ही एनर्जी काय होते, त्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होते आणि त्या बॉडीमधून बाहेर सुद्धा पॅकेटच्या फॉर्म मध्येच पडते. करेक्ट, दॅट हॅव एक्सप्लेन्ड बाय द प्लँक्स क्वांटम थेरी. ठीक आहे, दॅट विल स्टडी नाव. काय अज्युम्शन्स आहेत प्लँक्स क्वांटम थेरीचे, ओके, दॅट अज्युम्शन्स विल स्टडी फर्स्ट. हियर अज्युम्शन्स म्हणजे कन्सिडरेशन्स, हायपोथेटिकल ओके कन्सिडरेशन्स आहेत. The assumptions of Planck's okay is theory or Planck's quantum theory. क्वांटमचा मीनिंग होतो बाळांनो बंडल्स. नोट करून ठेवा इथं, बंडल और पॅकेट, सिंग्युलर आहे हा, बंडल और पॅकेट. ठीक आहे ना. ओके, आणि क्वांटा हा काय आहे, ओके, इथे क्वांटा वर्ड यूज केलेलं बघा, प्लुरल आहे. क्वांटा इज प्लुरल, क्वांटम इज सिंग्युलर. ठीक आहे, त्याला म्हणायचं बंडल और पॅकेट आणि ह्याला म्हणायचं बंडल्स और पॅकेट्स. अंडरस्टूड. ठीक आहे, फर्स्ट पॉइंट बघूया काय सांगतो. Each radiation is associated with definite amount of energy and is known as radiant energy. हे known आहे तुम्हाला, बरोबर ना. Each radiation always associated with definite amount of energy. कुठलीही रेडिएशन असेल, बरोबर आहे ना. ओके, ही रेडिएशन आहे सपोज. This radiation is always associated with what, energy. That energy is known as what, radiant energy. Second point is what, radiant energy is emitted or absorbed discontinuously. This point is very important. म्हणजेच काय, ओके, इथे एक बॉडी आहे सपोज, ओके, मग ही बॉडी जर ओके रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब करत असेल, ओके, तर ही कंटिन्युअस ऍब्झॉर्ब करत नाही, तर कुठल्या फॉर्म मध्ये, डिसकंटिन्युअस फॉर्म मध्ये, लाईक दिस. ओके, असे पॅकेट्स त्याच्यामध्ये जातात त्या एनर्जीमध्ये. ओके, एक पॅकेट, दोन पॅकेट, तीन पॅकेट, एसी करंट म्हणतो आपण, बरोबर आहे ना, तुम्हाला फिजिक्स मध्ये आहे. ओके, तिथं काय असतात, बंडल्स ऑफ ओके एस फोटॉन्स असतात, बंडल्स ऑफ फोटॉन्स. करेक्ट. फक्त एवढं लक्षात ठेवा की ही एनर्जी काय राहते, डिसकंटिन्युअस राहते. कंटिन्युअस एनर्जी तो ऍब्झॉर्ब करत नाही कुठलाही मॅटर. आलं का लक्षात. म्हणजेच काय, एकदा सुरू झाली एनर्जी की कंटिन्युअसली ओके त्या मॅटर मध्ये ऍब्झॉर्ब होत नाही. लक्षात येते ना. ओके, काय होते तर काय, बंडल्स ऑफ पार्टिकल्स मध्ये जाते एनर्जी, म्हणजे डिसकंटिन्युअस एनर्जी ऍब्झॉर्ब होते. समजते हे. ठीक आहे, डिसकंटिन्युअसली इन द फॉर्म ऑफ स्मॉल पॅकेट्स. समजते. ओके, सपोज दिस इज द वेव्ह, करेक्ट. त्या वेव्ह मध्ये ओके काय राहतात, नंबर ऑफ पॅकेट्स राहतात असे. ठीक आहे ना, स्मॉल 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 पॅकेट मध्ये ओके एनर्जी काय होते, त्याच्यामध्ये पास होते, त्या मॅटर मध्ये ओके पास होते बळण. आलं का लक्षात. ओके, ही एनर्जी कंटिन्युअस राहत नाही. समजलं. ओके, अँड ठीक आहे, स्मॉल पॅकेट्स ऑफ एनर्जी कॉल्ड क्वांटा.
समजलं? त्या पॅकेट्सला काय म्हणायचं? क्वांटा म्हणायचं. ठीक आहे. इच वेव्ह पॅकेट ऑर क्वांटम, बघा इथं पॅकेट असा वर्ड यूज केला, सिंग्युलर आहे. सिंग्युलरला काय म्हणायचं? क्वांटम म्हणायचं. आणि प्लुरलला काय म्हणायचं? पॅकेट्स और क्वांटा. अंडरस्टूड? ठीक आहे. इच वेव्ह पॅकेट्स और ओके येस क्वांटम इज असोसिएटेड विथ डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. प्रत्येक पॅकेट जो आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी असणार आहे. ठीक आहे. सपोज हा एक बंडल आहे एनर्जीचा. दिस इज द बंडल ऑफ एनर्जी. इट इज पासिंग इन दिस वे into this matter. Correct? This is the bundle of particles. This is the bundle of particles. This is the bundle of particles. It's passing into this matter now. Okay. These all packets having okay associated with definite amount of energy. ह्या पॅकेट मध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी असणार, ह्या पॅकेट मध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी असणार. प्रत्येक पॅकेटला ओके काय असणार आहे? पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एनर्जी. येते लक्षात? ठीक आहे. इन केस ऑफ लाईट, आता लाईटचे जे पार्टिकल्स असतात बरोबर आहे ना? ओके. In case of light, the quantum of energy is called photon. ओके. लाईटच्या फॉर्म मध्ये जर एनर्जी असेल तर त्या ओके पॅकेटला किंवा त्या क्वांटमला ओके काय म्हणायचं? फोटॉन म्हणायचं. समजलं? फोटॉन ऑफ लाईट, पॅकेट्स ऑफ लाईट. क्लिअर? ठीक आहे. द अमाऊंट ऑफ एनर्जी असोसिएटेड, आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. द अमाऊंट ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ क्वांटम म्हणजे पॅकेट. हा एक पॅकेट, हा एक क्वांटम झाला. क्वांटम. ठीक आहे. लाईट असेल तर काय म्हणाल? क्वांटा, सॉरी फोटॉन. फोटॉन. समजलं ना? ओके. तसे हे किती क्वांटम्स आहेत? त्याला क्वांटा म्हणायचं. हे क्वांटा आहेत सगळे आणि एक पॅकेटला क्वांटम म्हणतो आपण. अंडरस्टूड? द अमाऊंट ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ क्वांटम ऑफ रेडिएशन is proportional to frequency of radiation. It means energy is directly proportional to what? Frequency. समजते का हे? Energy is directly proportional to frequency. E क्या है? E is energy. ठीक है? And nu is what? Frequency. Frequency काल पाहिलं आपण. Number of waves passing through one point in 1 second. एका पॉइंट मधून किती वेव्स जातात? दॅट इज इट्स फ्रिक्वेन्सी. करेक्ट? आणि फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते? वेव्ह लेंथ. बरोबर आहे ना? ओके. आता इथे एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल. टू रिमूव्ह दिस प्रोपोर्शनॅलिटी साइन ओके वी विल टेक वन कॉन्स्टंट दॅट इज E इज इक्वल टू h न्यू. दिस h इज ओके इटसेल्फ प्लँक्स कॉन्स्टंट. ठीक आहे ना? ओके. h काय आहे इथं? h इज प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट. समजलं? ओके. आता फ्रिक्वेन्सी तुम्हाला नोन आहे. फ्रिक्वेन्सी ओके इज इक्वल टू काय आहे? c डिवायडेड बाय लॅम्डा. बरोबर आहे ना? सो वी कॅन राईट देअरफॉर वी कॅन राईट E इज इक्वल टू hc डिवायडेड बाय लॅम्डा. व्हाय? बिकॉज सिन्स ठीक आहे न्यू इज इक्वल टू c डिवायडेड बाय व्हॉट? लॅम्डा. एक नवीन इक्वेशन मिळालं बाळांनो आपल्याला. कोणासाठी? ओके तर क्वांटम साठी. ओके बघा. द अमाऊंट ऑफ एनर्जी असोसिएटेड विथ क्वांटम म्हणजे एका पॅकेट सोबत ऑफ रेडियंट एनर्जी इज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन म्हटलं. E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय मिळालं बाळांनो आपल्याला? फ्रिक्वेन्सी. करेक्ट आहे? सो E इज इक्वल टू h न्यू घेतलं आणि h इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट अँड दिस प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अ प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँकनं ओके बाळांनो स्वतःचं नाव दिलं त्या कॉन्स्टंटला. समजलं हे? सो सी E इज इक्वल टू hc डिवायडेड बाय लॅम्डा. ओके. कारण असं का लिहिलं आपण? कारण न्यू इज इक्वल टू c डिवायडेड बाय लॅम्डा आहे. म्हणून एक इक्वेशन मिळालं आपल्याला. व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन दॅट इज E इज इक्वल टू hc डिवायडेड बाय लॅम्डा. आणि हे इक्वेशन कोणासाठी आहे? दिस इक्वेशन इज फॉर म्हणजेच काय? ओके एनर्जी असोसिएटेड. एनर्जी ओके is associated energy associated with one quantum or one photon. लक्षात येते? ओके इज
एनर्जी असोसिएटेड विथ वन क्वांटम और वन फोटॉन इज E इज इक्वल टू ओके काय असणार आहे एच न्यू असणार आहे. ठीक आहे. और काय असणार आहे E इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय व्हॉट लॅम्डा एका क्वांटम साठी. अंडरस्टूड. मग टोटल अमाउंट ऑफ एनर्जी कसं घ्याल तुम्ही. ओके मग असं लिहा टोटल अमाउंट ऑफ ठीक आहे एनर्जी ट्रांसमिटेड फ्रॉम one body to another will be some integral multiple of energy of a quantum. ठीक आहे ना. या क्वांटम सोबत काय घ्यावं लागेल एक इंटिग्रल मल्टिपल घ्यावं लागेल कशासाठी फॉर टोटल अमाउंट ऑफ एनर्जी. ठीक आहे ना. ओके मग असं म्हणू शकतो का आपण एनर्जी ऑफ एन फोटॉन बरोबर आहे ना. ओके किंवा त्यालाच काय म्हणू शकता क्वांटा म्हणू शकता. एनर्जी ऑफ वन फोटॉन और क्वांटा. समजते. ठीक आहे. इज E is equal to n into h nu और n E is equal to okay n into hc divided by lambda. n फोटॉन म्हणजे टोटल अमाउंट ऑफ एनर्जी किती फोटॉन्स ओके सॉरी फोटॉन्स ऑफ एनर्जी त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब झाली किंवा इमिट झाली. लक्षात येते किती क्वांटा एनर्जी त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब झाली किती क्वांटा एनर्जी त्याच्यामधून इमिट झाली. दॅट इज ओके इज रिप्रेझेंटेड बाय एन. मग वन फोटॉन असेल ओके तर इथं काय ठेवाल एन ची व्हॅल्यू. ओके हिअर एन काय असणार आहे n okay is equal to 1 2 3 4 okay s and so on integer असणार आहे n ची व्हॅल्यू 1 फोटॉन 2 फोटॉन 3 फोटॉन 4 फोटॉन 5 फोटॉन एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. आपण किती इक्वेशन्स पाहिलं बघा आता. ओके हे स्टेटमेंट समजले तुम्हाला की बाबा एखादी रेडिएशन असेल ना ओके त्या रेडिएशन सोबत काय असते ऑलवेज एनर्जी असते. आणि एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये असते बळानो तर पॅकेटच्या फॉर्म मध्ये असते. स्मॉल पॅकेटच्या फॉर्म मध्ये असते आणि त्या स्मॉल पॅकेट्सलाच काय म्हणलंय क्वांटा म्हणलेलं आहे. बरोबर ना. एका पॅकेटला क्वांटम म्हणायचं आणि नंबर ऑफ पॅकेट्सला काय म्हणायचं क्वांटा म्हणायचं. एनर्जी जर लाईटच्या सोबत असोसिएटेड असेल एनर्जी ऑफ लाईट बरोबर ना. इन केस ऑफ लाईट क्वांटम ऑफ एनर्जी इज कॉल्ड एज अ फोटॉन. ह्या क्वांटमला एका क्वांटमला काय म्हणायचं फोटॉन म्हणायचं. समजलं. ओके आणि ही एनर्जी जी आहे असोसिएटेड विथ द क्वांटम इज ऑलवेज ओके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार फ्रिक्वेन्सी. सो एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी लिहिलं. एनर्जी इज इक्वल टू ओके एच न्यू घेतलं. एच इज कॉल्ड एज अ प्लँक्स कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू मी पुढे सांगतो तुम्हाला. इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय लॅम्डा. एच सी डिवायडेड बाय लॅम्डा का लिहिलं ओके कारण न्यू इज इक्वल टू काय आहे सी डिवायडेड बाय लॅम्डा. एनर्जी असोसिएटेड विथ वन क्वांटम एका क्वांटम सोबतची एनर्जी आहे ही. ठीक आहे म्हणजे एका फोटॉनची एनर्जी आहे E इज इक्वल टू एच सी और E इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय लॅम्डा. मग टोटल अमाउंट ऑफ एनर्जी असेल ओके त्याला असं म्हणूया आपण एनर्जी ऑफ एन फोटॉन और क्वांटा. बरोबर आहे ना. ओके एन फोटॉनची एनर्जी काय असणार आहे फक्त एन न मल्टिप्लाय करा. एन काय आहे ओके एक इंटिजर आहे. ओके त्याला नंबर ऑफ फोटॉन्स म्हणू शकताय. ओके येस एन नंबर ऑफ ओके एस फोटॉन्स. अंडरस्टूड. करेक्ट. ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला नोन झाल्या आता. करेक्ट. म्हणजे दोन इक्वेशन खूप महत्वाचे आहेत. एक E इज इक्वल टू एच न्यू बरोबर आहे ना. ओके दुसरा E इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय लॅम्डा. कोणासाठी फॉर वन फोटॉन.
हे कोणासाठी आहे? फॉर 1 फोटॉन. करेक्ट आहे? येस. and for n photon, for n photon साठी काय असेल? n photon साठी E is equal to n into h nu आणि E is equal to n into hc divided by what? Lambda. These two equations for n photon. Understood? ठीक आहे. त्याच्यामधल्या टर्म्स नोन आहेत तुम्हाला. E काय आहे सांगा बरं? A is एनर्जी. समजते? करेक्ट. कोणाची एनर्जी? फोटॉनची एनर्जी. Okay, n is what? Number of photons. Number of, okay, is what? Photons. Okay, h is Planck's constant. Planck's constant. And its value is h is equal to 6.626 into 10 to the power, okay, minus 34 joule second. Joule second. ठीक है? C is velocity of light. Velocity of light. And its value is C is equal to 3 into 10 to the power 8 meter per second. ठीक है? And lambda is what? Wavelength. Wavelength. Lambda is wavelength. Understood? Okay. जर का एनर्जी जूल मध्ये असेल, if energy in joule, joules, joules मध्ये जर एनर्जी असेल, ओके, तर ह्या व्हॅल्यूज कशा ठेवायच्या बघा. E is equal to एनर्जी म्हणजे E. E is equal to, okay, hc divided by lambda आहे ना. ओके, मग h कशामध्ये ठेवायचा? कीप और पुट. पुट. ठीक है? h is equal to 6.626 into 10 to the power minus 34 joule second. जूल मध्ये असणार आहे. ओके, वेलॉसिटी कशामध्ये? 3 into 10 to the power 3 मीटर पर सेकंड. इथे लक्षात, लॅम्डा कशामध्ये घ्यायचा? इन मीटर. इन मीटर. ठीक आहे? आणि मग एनर्जी कशामध्ये येते? इन जूल. ठीक आहे ना? ओके, एनर्जी कम्स. समजलं बाळांनो हे तुम्हाला? एच कशामध्ये ठेवायचं समजलं? जूल सेकंड मध्ये. सी कशामध्ये ठेवायचा? मीटर पर सेकंड मध्ये. लॅम्डा कशामध्ये ठेवायचा? तर काय? मीटर मध्ये. आणि ई कशामध्ये येतो? जूल मध्ये येतो. ह्या व्हॅल्यूज अशा पुट करायच्या एनर्जी जर जूल मध्ये असेल तर. समजलं ना? किंवा जूल मध्ये फाइंड आउट केलं असेल तर. ओके, आणि एनर्जी जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असेल, ओके, इफ energy in, okay, electron volt, then use this formula, this shortcut. use this shortcut. ठीक है? एक शॉर्टकट सांगतो. E is equal to काय असणार आहे? ओके, n into 12 12400. ठीक आहे? 12400 डिवायडेड बाय लॅम्डा. हे कशामध्ये येतं? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. इलेक्ट्रॉन व्होल्ट. ई व्ही म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, इथं लॅम्डा जो आहे, लॅम्डा इज इन, ओके, अँगस्ट्रॉम युनिट. लॅम्डा जो आहे तो कशामध्ये असतो? अँगस्ट्रॉम युनिट मध्ये असतो. समजते का? आणि हे नोन आहे तुम्हाला. 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10 to the power minus 10, ओके, इज व्हॉट? मीटर. आलं का लक्षात? ओके, जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असेल, ओके, एक शॉर्टकट सांगितलं तुम्हाला की बाबा 12400 यूज करा, डिवायडेड बाय लॅम्डा यूज करा. ती व्हॅल्यू कशामध्ये येते? अँगस्ट्रॉम युनिट, सॉरी, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येते.
बरोबर आहे ना? ओके, म्हणजेच काय की लॅम्डाची व्हॅल्यू इथं तुम्हाला अँगस्ट्रॉम युनिट मध्ये ठेवावं लागेल, तर इथे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मिळेल तुम्हाला व्हॅल्यू. आणि जर का तुम्हाला कन्व्हर्जन करायचं असेल, ओके, कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट टू जूल. Conversion of electron volt to joule. कसं कन्वर्ट करा? 1 electron volt is equal to 1.6 into 10 to the power minus 19 joule. ठीक आहे ना? कन्वर्ट करता येतं. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती अप्रॉक्स आहे. ही व्हॅल्यू काय घेतली? अप्रॉक्स घेतलेली आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये सुद्धा समजलं तुम्हाला. लॅम्डा कशा ठेवायचा? अँगस्ट्रॉम युनिट मध्ये. आणि जूल मध्ये जर असेल तर लॅम्डा कशामध्ये ठेवायचा? मीटर मध्ये ठेवायचा. समजलं बाळांनो हे? ठीक आहे ना? ओके, आता काय प्रॉब्लेम्स बघूया आपण रिलेटेड टू दिस. ओके, हे नोट करून ठेवा व्यवस्थित. ओके, टेक डाउन द फर्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट अँड कम्पेअर द एनर्जीज ऑफ टू रेडिएशन्स. समजून घ्यायचं क्वेश्चन, खूप स्लोली सांगतो मी. वन विथ वेवलेंथ 300 नॅनोमीटर अँड द अदर विथ वेवलेंथ, ओके, काय म्हटलंय? 600 नॅनोमीटर. दोन वेवलेंथ दिलेले आहेत. करेक्ट ना? ओके, लॅम्डा 1 किती आहे? 300 ओके नॅनोमीटर. आणि लॅम्डा 2 काय आहे? ओके, एस 600 नॅनोमीटर. 600 ओके नॅनोमीटर. विचारलं काय तुम्हाला? कॅल्क्युलेट अँड कम्पेअर दी एनर्जीज. एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे आणि कम्पेअर करायची आहे. समजलं? ओके, त्या दोन एनर्जी मध्ये काय डिफरन्स येईल? आता तुम्हाला लक्षात येते की ते वेवलेंथ काय आहे? ऑलमोस्ट डबल आहे. मग एनर्जी सुद्धा सेकंड काय असणार आहे? ऑलमोस्ट डबल असणार आहे फर्स्टच्या एनर्जीच्या. सॉरी, वेवलेंथ आणि लॅम्डा ह्या दोन्हीचं रिलेशन काय आहे? लॅम्डा आणि वेवलेंथ एकच आहे, बरोबर आहे ना? एनर्जी आणि लॅम्डा ह्या दोन्हीचं रिलेशन काय असणार आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बरोबर आहे ना? ओके, तुम्हाला इथं सांगतो मी, एक जनरल आयडिया सांगतो की क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण कॅल्क्युलेशन कडे जाऊया. तुम्हाला सहज समजतं इथं की बाबा एनर्जी इज इक्वल टू काय आहे? ओके, एच न्यू आहे. आणि दुसरा पॉइंट काय आहे? ओके, और एनर्जी इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय लॅम्डा. एच सी डिवायडेड बाय लॅम्डा. आता बघा, ओके, इथं एनर्जी काय आहे? एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत ना? येस, 1 डिवायडेड बाय लॅम्डा. येते लक्षात? ओके, लॅम्डा इन्क्रीजेस, एनर्जी डिक्रीजेस. याचा अर्थ सेकंड एनर्जी काय असणार आहे? लोअर असणार आहे फर्स्ट एनर्जी पेक्षा. समजलं का? ओके, म्हणजे फर्स्ट एनर्जी डबल असणार आहे सेकंड एनर्जी पेक्षा थोडक्यात. करेक्ट ना? ओके, कशावरनं समजलं आपल्याला? ह्या रिलेशन वरनं समजलं. ठीक आहे, करूया, बघूया आपण, कॅल्क्युलेट करून बघूया. ओके, हे लक्षात आलं ना तुमच्या की बाबा लॅम्डा आणि एनर्जी ह्या दोन्हीचं रिलेशन काय आहे? इन्व्हर्सली रिलेटेड आहे. लोअर दी वेवलेंथ हायर इज दी एनर्जी. मी तर लोअर वेवलेंथ आहे, ह्याची एनर्जी हायर असली पाहिजे. म्हणजेच इवन काय असलं पाहिजे? ओके, इवन हायर असलं पाहिजे ह्या केसमध्ये. आणि E2 कसा असला पाहिजे? लोअर असला पाहिजे. समजलं ना? ओके, म्हणजेच काय? इवन जो आहे तो डबल असणार आहे E2 पेक्षा. हे लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे, कॅल्क्युलेट करून बघूया आपण. गिवन काय आहे बघ? एनर्जी E1 घेऊया आपण अगोदर. E1 इज इक्वल टू एच सी डिवायडेड बाय व्हॉट? लॅम्डा. करेक्ट? ओके, बाळांनो, लॅम्डा कशामध्ये दिलेला आहे? नॅनोमीटर मध्ये. नॅनोमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करा. ठीक आहे, 300 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 9 मीटर. आणि इथं काय आहे? 600 ओके इंटू 10 टू दी पॉवर मायनस 9 मीटर. मीटर मध्ये घेतलं एनर्जी आपण. ठीक आहे ना? ओके, कारण इथं व्हेलॉसिटी कशामध्ये असणार आहे? मीटर मध्ये असणार आहे. ठीक आहे, ठेवा व्हॅल्यूज. 6.6 ओके, अप्रॉक्सिमेट घेतो मी. 6.6 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 34. बघा, ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असते याची? 6.626 असते. मी अप्रॉक्सिमेट घेतलं 6.6 इंटू 3 इंटू 10 टू दी पॉवर ओके 8. कशामध्ये येणार आहे? मीटर पर सेकंद मध्ये येणार आहे. डिवायडेड बाय ओके, लॅम्डा किती आहे? 300 ओके इंटू 10 टू दी पॉवर मायनस 9. समजलं?
हे मीटर पर सेकंड मध्ये आहे. ओके, हे जूल पर सेकंड मध्ये आहे, सॉरी जूल सेकंड मध्ये, समजलं. आणि ही कशामध्ये आहे, लॅम्डा मीटर मध्ये आहे. मीटर मीटर गेट कॅन्सल्ड, सेकंड पर सेकंड गेट कॅन्सल्ड, करेक्ट ना. ओके, मग इवन कशामध्ये येते, जूल मध्ये. आलं का लक्षात? ठीक आहे, त्याला कन्वर्ट करूया आपण आता. 6.6 इंटू, ओके, इथं काय 10 टू दी पॉवर -34 आहे. -34 -8 किती होईल, सॉरी +8 किती होईल, 26 होईल, बरोबर आहे ना. ओके, ह्याला सुद्धा आपण कन्वर्ट करून लिहूया. बघा, 6.6 इंटू 3 इंटू, ओके, 10 टू दी पॉवर -34, इथे -34 आहे, इथं 8 आहे, काय लिहाल, 10 टू दी पॉवर -26 लिहाल, डिवायडेड बाय, ओके, असं लिहू शकतो 3 इंटू 10 टू दी पॉवर -7, काय केलं इथं 2 0 आहेत, समजलं ना. ओके, 10 टू दी पॉवर काय घेतलं आपण, इथं 2 घेतलं. लिहून देऊ का तुम्हाला असं, हे बघा, 10 टू दी पॉवर 2 घेतलं इंटू 10 टू दी पॉवर काय आहे इथं -9 आहे. करा कॅल्क्युलेशन, इज इक्वल टू, हे 3 3 गेट कॅन्सल्ड, 6.6, बरोबर आहे ना. ओके, इंटू 10 टू दी पॉवर -26, बरोबर आहे ना. ओके, येस, डिवायडेड बाय, इथं काय येईल, 10 टू दी पॉवर 2, 10 टू दी पॉवर -2 म्हणजे 10 टू दी पॉवर -7, वरती घेऊन जा, किती होतं बघा. ठीक आहे, 6.6 इंटू 10 टू दी पॉवर -26 इंटू 10 टू दी पॉवर ओके, काय होणार आहे, +7, मायनस करून टाका. 6.6 इंटू 10 टू दी पॉवर काय येईल, -19, कशामध्ये येईल, हे जूल मध्ये येईल. एक कॅल्क्युलेशन केलं आपण, आणि फास्ट होते, मी तुम्हाला स्लोली कॅल्क्युलेट करून दाखवायला लागलोय सगळ्या गोष्टी, समजलं का हे. येस, E2 फाइंड आउट करूया आता. E2 हे किती घेतलं, 300 साठी घेतलं आपण, आता 600 साठी घेऊया. 600 म्हटलं की ह्याच्या ऑलमोस्ट हाफ व्हायला पाहिजे, समजते का हे तुम्हाला. ठीक आहे ना. ओके, काय होणार आहे इथं, 600च्या ठिकाणी, सॉरी 300च्या ठिकाणी 600 येणार आहे, करेक्ट ना. सो E2 इज इक्वल टू HC डिवायडेड बाय λ2, इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला, λ1, करेक्ट, इज इक्वल टू H काय आहे, 6.6 अप्रॉक्स इंटू 10 टू दी पॉवर -34 इंटू 3 इंटू 10 टू दी पॉवर, ओके, किती येणार आहे, सॉरी 8. आता युनिट कॅन्सलेशन तुम्हाला लक्षात आलंय कसं करायचं ते. 8 डिवायडेड बाय लॅम्डा किती आहे, 600 इंटू 10 टू दी पॉवर -9 मीटर मध्ये. आलं लक्षात हे. ठीक आहे, असं लिहू शकतो का आता इथं आपण, 6.6 इंटू 3 इंटू 10 टू दी पॉवर -26 डिवायडेड बाय 6 इंटू 10 टू दी पॉवर -7 लिहू शकतो, कारण हे दोन 10 टू दी पॉवर 2 होईल, इथून मायनस होईल, 10 टू दी पॉवर -7, करेक्ट ना. ओके, डायरेक्ट डिवाइड पण करू शकता. 1.1 इंटू 10 काय आहे तिथं, 3 आहे ना, अजून 3, करेक्ट. हे असं केलं आपण, 1.1 इंटू 10 टू दी पॉवर -26 इंटू 10 टू दी पॉवर 7, वरती गेल्यानंतर प्लस होतो तो, अंडरस्टूड. ठीक आहे, सो 3.3 इंटू 10 टू दी पॉवर काय झालं, -19, त्याच्यामधनं ओके हा मायनस करू, सॉरी हे ऍडिशन केलं की आपोआप काय होणार आहे, त्याच्यामधनं मायनस होणार. ठीक आहे, कशामध्ये येईल, जूल मध्ये. ओके, ह्या दोन्ही मध्ये कम्पेअर करा आता. ओके, E1 डिवायडेड बाय E2, बघा, देअरफॉर E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल टू काय येणार आहे, 6.6 इंटू 10 टू दी पॉवर -19 डिवायडेड बाय, yes, 3.3 इंटू 10 टू दी पॉवर -19, these two get cancelled, correct. E1 okay is divided by E2 is equal to काय होईल, हे ऑलमोस्ट काय असणार आहे, 2 समजलं का. ठीक आहे, therefore E1 is equal to twice E2. ठीक आहे ना, दोन्ही मध्ये कम्पेअर केलं आपण, ट्वाइस म्हणजे E1 जो आहे तो डबल आहे E2 च्या, हे इथं पण समजतंय आपल्याला ह्या व्हॅल्यूवरनं.
E1 ची व्हॅल्यू जी आहे ती ऑलमोस्ट डबल आहे कशाच्या E1 ची. अंडरस्टूड. खूप सिंपल प्रॉब्लेम होता. ओके, थोडस इझी वे मध्ये ओके तुम्हाला सांगितलं मी, पूर्ण इन डिटेल कॅल्क्युलेशन करून सांगितलं वळण. ओके, सेकंड प्रॉब्लेम घ्या वळण. ओके, इथे मी नोट करतो प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट, सिंपल प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट energy of 1 mole photon. ठीक है ना, 1 mole photons of radiation whose frequency as 5 into 10 to the power 14 okay what hertz. ठीक है ना, 5 into 10 to the power is 14 hertz. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे तसं. एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे कशाची, 1 मोल फोटॉनची. बरोबर आहे ना. ओके, साइडला नोट करून ठेवा. आता 1 मोल फोटॉन म्हणजे किती. येस, नोट करून ठेवा इथं असं. 1 मोल फोटॉन्स इज इक्वल टू किती फोटॉन्स, 6.022. बरोबर आहे ना, अवोगॅड्रोस नंबर. 6.022 into 10 to the power ओके किती फोटॉन्स, 23 फोटॉन्स. एका मोलची व्हॅल्यू घेतली आपण. ठीक आहे ना, नोट केलं हे. ओके, म्हणजे तुम्हाला किती मोल्सची एनर्जी, फोटॉनची एनर्जी फाइंड आउट करायची, 6.022 into 10 to the power 23 फोटॉन्सची एनर्जी फाइंड आउट करायची. मग अगोदर 1 फोटॉनची एनर्जी फाइंड आउट करा. ओके, फ्रिक्वेन्सी कशामध्ये दिलेली आहे, हर्ट्ज मध्ये दिलेली आहे तुम्हाला. करेक्ट ना. फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट द एनर्जी फॉर 1 फोटॉन. ठीक आहे ना. ओके, एनर्जी ओके ऑफ 1 फोटॉन. ओके, काय आहे, E इज इक्वल टू एच न्यू. फ्रिक्वेन्सी दिले ना, आता डायरेक्ट तुम्ही काय करू शकताय, फ्रिक्वेन्सीचं रिलेशन घेऊ शकताय. ओके, 1 हर्ट्ज म्हणजेच काय असतो, 1 हर्ट्ज म्हणजेच काय, 1 सायकल. ओके, सायकल पर सेकंड, CP ओके SS. म्हणजे इथं युनिट काय घेऊ शकता तुम्ही, पर सेकंड घेऊ शकता, नो डाऊट. समजलं ना. ओके, युनिट काय घेऊ शकताय, पर सेकंड. लक्षात आलं. ओके, मग ह्या हर्ट्जला तुम्ही काय घेऊ शकताय, पर सेकंड. ऑर मध्ये नोट करून ठेवा तसं. हे युनिट कन्व्हर्जन्स तुम्हाला शिकवते वळण मी. ओके, इज इक्वल टू एच ची व्हॅल्यू काय सांगा बरं, 6.6. बरोबर आहे ना, अप्रॉक्सिमेटली घेतलं किंवा 26 पण घेऊ शकताय. कॅल्क्युलेशन थोडंसं लेंथी होईल. ओके, 6.626 इंटू 10 to the power -34 कशामध्ये असतो, जूल सेकंड मध्ये. युनिट कॅन्सलेशन कसं करायचं बघा. इंटू 5 किती दिलेलं आहे, 5 इंटू 10 to the power किती आहे, 14. हे काय येणार आहे, पर सेकंड. समजलं ना कसं ठेवायचं. हर्ट्ज दिलं असेल तर काय ठेवायचं, पर सेकंड. करेक्ट, सेकंड पर सेकंड गेट कॅन्सल्ड. समजलं ना, ही फ्रिक्वेन्सी आहे न्यूची व्हॅल्यू. अंडरस्टूड. ठीक आहे, इज इक्वल टू, त्याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 3.313 इंटू 10 to the power -19 जूल. कशामध्ये आलं आन्सर, जूल मध्ये आलं. समजलं का. ठीक आहे, कॅल्क्युलेट कशासाठी करायचं आता, एनर्जी फॉर ओके एनर्जी ऑफ 1 मोल म्हणजेच काय, 6.022 इंटू 10 to the power ओके 23 ओके एस फोटॉन्स. समजलं का. ओके, मग काय कराल तुम्ही, एनर्जी E इज इक्वल टू ओके एच न्यू इंटू काय कराल, अवोगॅड्रोस नंबर. समजतंय का, म्हणजेच 3.313 इंटू 10 to the power -19 इंटू काय कराल, 6.022 इंटू 10 to the power 23
जूल पर मोल. समजलं? प्रत्येक मोल साठी झाला हा जूल पर मोल. इथं फक्त जूल लिहिलं होतं आणि इथं काय झालं होतं जूल पर मोल. नवीन युनिट मिळालं तुम्हाला आता. करेक्ट? करा कॅल्क्युलेशन. ठीक आहे. कम्स आउट टू बी 19.95 into 10 to the power 4 जूल पर मोल. ठीक आहे. त्याला कन्वर्ट किलो जूल मध्ये पण करू शकताय. ठीक आहे. मी असं लिहू शकतो का? हे बघा 199.5 into 10 to the power 3 लिहू शकतो जूल पर मोल. ठीक आहे. किलो जूल मध्ये करण्यासाठी काय करावं लागेल? किलो जूल मध्ये करण्यासाठी ओके 199.5 into 10 to the power 3 into 10 to the power -3 -3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कशामध्ये होईल? किलो जूल पर मोल. मग व्हॅल्यूज समटाइम्स काय करतात किलो जूल मध्ये पण देतात. ठीक आहे ना. ही जूल मध्ये आली व्हॅल्यू. किलो जूल मध्ये ओके हे दोन्ही कॅन्सल आउट होतील. इट मीन्स 199.5 into 10 to the power 10 to the power 9 किलो जूल पर ओके मोल. दिस इज द व्हॅल्यू. अंडरस्टूड? ठीक आहे. 1 मोल साठी कॅल्क्युलेट केलं आपण. किती सिंपल प्रॉब्लेम आहे बघा बरं. आणि असे प्रॉब्लेम्स विचारतात तुम्हाला. ठीक आहे ना. JEE ला विचारतात, नीटला विचारतात बाळांनो. सेम टाईपचे प्रॉब्लेम्स. अंडरस्टूड? ओके. होमवर्क साठी एक क्वेश्चन घ्या आता. अजून पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. कॅल्क्युलेट the energy of a photon of sodium light of wavelength 5.862 into 10 to the power -16 मीटर. ओके. वेवलेंथ दिलेली आहे आणि काय फाइंड आउट करायचं तुम्हाला? एनर्जी ऑफ सोडियम लाईट. ओके. हे तुम्ही अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट करू शकताय. त्याचे ऑप्शन्स पण मी दिलेले आहेत. ते ऑप्शन चूज करा. ओके. नेक्स्ट. ओके. टेक डाउन द नेक्स्ट प्रॉब्लेम नाउ. दिस इज 100 वॅट बल्ब. 100 वॅट मध्ये दिलेलं आहे. इथं नोट करून ठेवा. 1 वॅट ओके इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड. ठीक आहे. 1 वॅट म्हणजेच काय आहे? 1 जूल पर सेकंड. ठीक आहे. 100 वॅट बल्ब इमिट्स मोनोक्रोमॅटिक लाईट. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? सिंगल कलर्ड लाईट. एक कलर असलेली. ठीक आहे. ऑफ वेवलेंथ 400 नॅनोमीटर. ठीक आहे ना. ओके. 400 नॅनोमीटर म्हणजे लॅम्बडा गिवन आहे. किती आहे? 400 नॅनोमीटर. कशामध्ये कराल? मीटर मध्ये. 400 into 10 to the power -10 मीटर. सॉरी -9 ना. -9 मीटर. सॉरी -9 मीटर. ठीक आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड पर सेकंड बाय द बल्ब. ठीक आहे. नंबर ऑफ फोटॉन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत तुम्हाला. फोटॉन्स कसं कॅल्क्युलेट कराल? फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट द एनर्जी ऑफ फोटॉन. ओके फॉर कोणासाठी? 1 फोटॉन साठी. एनर्जी ऑफ 1 फोटॉन. फर्स्ट कॅल्क्युलेट एनर्जी ऑफ 1 फोटॉन. ठीक आहे ना. ओके. म्हणजेच तुम्हाला ओके एका फोटॉनची एनर्जी मिळेल. एका फोटॉनची जर एनर्जी मिळाली ओके तर तुम्ही 100 ओके जी एनर्जी आहे मोनोक्रोमॅटिक लाईट जी आहे 100 वॅट ओके किंवा 100 जूल म्हणू शकतो ना आपण. ओके. दिस इज द पॉवर ऑफ बल्ब. दिस इज पॉवर ऑफ बल्ब. सर पॉवर म्हणजेच काय? एनर्जी. समजते का? एनर्जी ऑफ बल्ब आहे तो. पॉवर म्हणजेच एनर्जी. ठीक आहे. पुढे सांगतो मी. डोंट वरी.
मग ई कॅल्क्युलेट करूया. ई इज इक्वल टू ओके HC डिवायडेड बाय व्हॉट लॅम्डा. लॅम्डा गिवन आहे तुम्हाला ठेवा ओके 6.626 किंवा इन शॉर्ट घेऊ शकता तुम्ही नो डाऊट 6.626 काय प्रॉब्लेम नाही घ्या पूर्ण इंटू 10 टू दी पॉवर -34 कशामध्ये येते जूल सेकंड मध्ये असणार आहे इंटू 3 इंटू 10 टू दी पॉवर 8 कशामध्ये मीटर पर सेकंड मध्ये डिवायडेड बाय ओके 400 इंटू 10 टू दी पॉवर -9 हे कशामध्ये येतं मीटर मध्ये. त्याची अप्रॉक्सिमेटली आता तुम्हाला लक्षात आले कसं कॅल्क्युलेट करायचं ह्याचे ओके डिवाइड करता येतं तुम्हाला आता ओके ह्या व्हॅल्यूज मध्ये चेंजेस करता येतात नो डाऊट. ठीक आहे. इट कम्स आउट टू बी अप्रॉक्सिमेटली 4.969 इंटू 10 टू दी पॉवर -19 जूल. ठीक आहे. येस काय मिळालं तुम्हाला एनर्जी मिळाली कोणासाठी 1 फोटॉन साठी. मग 1 फोटॉन करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच 4.969 ओके इंटू 10 टू दी पॉवर -19 जूल. 1 फोटॉन साठी किती एनर्जी आहे 4.969 इंटू 10 टू दी पॉवर -19 जूल. तर 100 जूल साठी ओके किती एनर्जी फोटॉन्स नंबर ऑफ फोटॉन्स कॅल्क्युलेट करायचे आहेत ना ओके 100 जूल साठी किती फोटॉन्स समजला ना पर सेकंद असणार आहे इथं मग पर सेकंद आपोआपच येतं इथं 100 जूल पर सेकंद साठी असं पण म्हणू शकता तुम्ही. येते का लक्षात. ठीक आहे इज इक्वल टू काय कराल 1 इंटू 100 जूल पर सेकंद डिवायडेड बाय किती येईल 4 ओके इज 0.969 इंटू 10 टू दी पॉवर -19 ओके अप्रॉक्सिमेटली 5 घेऊन पण करू शकताय तुम्ही इथं लक्षात येत आहे. ठीक आहे अप्रॉक्सिमेट 5 घेऊन करू शकताय मी सांगितलं अप्रॉक्सिमेट आन्सर येतो फक्त ओके. जर ऑप्शन दिले तुम्हाला ओके तर तुम्ही अप्रॉक्सिमेट आन्सर पर्यंत जाऊ शकताय नो डाऊट. त्याचा आन्सर येतं 2.012 इंटू 10 टू दी पॉवर 20 करेक्ट. हे जूल आहे जूल गेट कॅन्सल पर सेकंड. आलं लक्षात. ठीक आहे. विचारलं काय होतं तुम्हाला नंबर ऑफ फोटॉन्स 100 वॅट बल्ब इमिट्स ओके 100 वॅट म्हणजेच ती पॉवर आहे त्याची एनर्जी आहे समजलं का. नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड पर सेकंड विचारलं होतं. therefore number of photons emitted per second is equal to 2.012 into 10 to the power 20 okay is photons per second आहे इथं ऑलरेडी इथं मेन्शन केलं मी पर सेकंद. समजलं बाळांनो हे ओके. प्रॅक्टिस करा ह्या प्रॉब्लेम साठी आणि तुम्ही अप्रॉक्सिमेट कडे जात जा ठीक आहे ना ओके. होमवर्क साठी आणखीन एक प्रॉब्लेम घ्या. फॉर होमवर्क कॅल्क्युलेट the frequency and energy of a photon of wavelength 4000 angstrom unit. ठीक आहे. येस ऑप्शन्स देतो तुम्हाला मी. ऑप्शन ए आहे 7.5 इंटू 10 टू दी पॉवर 14 ओके पर सेकंड. बी ऑप्शन ओके 8.314 इंटू 10 टू दी पॉवर ओके 10 पर सेकंड. फ्रिक्वेन्सी पर सेकंड मध्ये म्हणजेच हर्ट्ज मध्ये असणार आहे. आलं का लक्षात. हे सी ओके 1 इंटू 10 टू दी पॉवर ओके 19 पर सेकंड आणि डी ऑप्शन आहे येस 8 इंटू 10 टू दी पॉवर 15 पर सेकंड. ठीक आहे. येस हा क्वेश्चन बाळांनो होमवर्क साठी असेल आणि खूप महत्वाचे पॉइंट्स आपण डिस्कस केलंय आज. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आणखीन काय तुम्हाला प्रॉब्लेम्स देतो ओके जे की
JEE ला पण विचारतात, JEE ऍडव्हान्सला विचारतात, ओके, आणि नीटला पण विचारतात बाळांनो, तुम्हाला एम्सला पण विचारतात. असे काही प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. आणि काय विचारलेले प्रॉब्लेम सुद्धा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये डिस्कस करूया, ठीक आहे ना? ओके, येस. आजचा जो काय कंटेंट होता त्याच्यामध्ये काय फॉर्म्युलेज घेतला आपण, ते फॉर्म्युलेज एकत्र करून ठेवा आणि ते समजून घ्यायचा प्रयत्न करा, त्याचे युनिट समजून घ्यायचा प्रयत्न करा बाळांनो. This is very important. Okay, today we'll stop here. All the best.